सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मानकर साहेब, आदरणीय वंदमानी मॅडम, बाकीचे सर्व सत्कार मूर्ती, उपस्थित सर्व महिला वर्ग की ज्यांचा आज दिवस आहे असं म्हटल्यास म्हणजे मी मान्य करत नाही, कारण मीही महिला आहे. आज नाही, 365 दिवस हे आपले असतात. 365 दिवस आपण कष्ट करतो, राबतो, म्हणून हा समाज सुरू आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. महिला शक्ती आहे, महिला ही जीवन आहे, महिला सर्वत्र आहे, सर्व आहे. जर कुणाला जर विश्वास नसेल ह्या वाक्यावर, महिला शक्ती आहे, सर्वत्र आहे, सर्व आहे, तर या पुरुषांना एक दिवस घर सांभाळायला द्या, मुलं सांभाळायला द्या, संध्याकाळी येऊन बघा, जे काय असेल विस्कटलेलं आहे त्यावर तुम्ही काय आहात ते तुम्हाला समजून येईल. तुम्ही ताकद आहात, तुम्ही प्रेरणास्थान आहात, तुम्ही सर्वस्व आहात. सकाळपासून मी वेगवेगळ्या ठिकाणी हेच भाषण देत सुटती आहे, पण ते सत्य आहे. निसर्गानं आपल्याला भरभरून दिलेलं आहे. आपल्याला त्याची जाणीव किती आहे हे खरोखर अंतर्मुख होऊन ओळखण्याची गरज आहे. विज्ञानानं प्रचंड प्रगती केलेली आहे. आता मोबाईल पहा ना, मोबाईल तुम्ही वायरलेस तुम्ही कम्युनिकेशन एका सेकंदामध्ये अमेरिकेतल्या माणसाशी बोलू शकताय. मोबाईल किती मोठी क्रांती आहे, फोन किती मोठी क्रांती आहे, आपले सॅटेलाईट, आपले यान जातात अंतराळामध्ये, किती मोठी क्रांती आहे. तर ही क्रांती मानवानं केली, पण एक गर्भाशय निर्माण करू शकला नाही. शेवटी यावं लागते स्त्रीकडंच. स्त्री समाज निर्माण करते, स्त्रीमुळं समाज चालू राहतो. पण दुर्दैवानं तिलाही माहीत नाही की तिच्यामुळे समाज सुरू आहे, तिचं स्थान किती अनन्यसाधारण आहे. आणि पुरुषांना तुम्हाला जाणीव करून द्यायची नाही आहे. मला पुरुष स्त्री या वादात पडायचं नाही आहे. मी त्याच्या खूप पुढं जाऊन पोहोचलेली आहे. तुम्ही देखील माझ्याबरोबर त्याच्या खूप पुढं जाऊन पोहोचलेला आहात. आपण समाजामध्ये 50% आहोत. आपण समाजामध्ये खूप महत्त्वाचं काम करतो. चायनासारख्या देशाला स्त्रियांची शक्ती समजली, त्यामुळे पुरुष कारखान्यामध्ये निसर्गानं आपल्याला थोडं कमी केलेलं आहे, मलाही मान्य आहे. तुम्ही जर तुमच्याच हजबंडबरोबर तुमचं वजन असेल 70 किलो, हजबंड असेल 40 किलोचा, तरी जरी पंजा लढवला तरी तो जिंकेल. म्हणजे निसर्गानं थोडी शक्ती त्यांना दिलेली आहे. हे चायना या देशाला ओळखलं, त्यांनी देश त्यामधील पण स्त्रिया बुद्धीनं हुशार आहेत, अत्यंत कल्पक आहेत. सुंदर कांदा स्त्री कट करू शकते, सुंदर भाजी स्त्री करू शकते. किचन आवरणं साधी गोष्ट नाही आहे. यांना एक दिवस फक्त चहा करायला सांगा, पूर्ण तो ओटा खराब झालेला असेल. पण आमच्या स्त्रिया मात्र पंचपक्वानं बनवतील, पण किचन एवढं सुंदर ठेवतील की कुणालाही जमणार नाही. ही शक्ती तुमच्यामध्ये आहे. ही शक्ती एखादं राष्ट्र ओळखतं. पुरुषांना शारीरिकदृष्ट्या मेहनतीची कामं दिली जातात आणि ते प्रोडक्शन सेल आउट करण्याचं काम, बुद्धीचं काम स्त्रियांना दिलं जातं. म्हणून ते राष्ट्र आपल्यापेक्षा किंवा इतर देशांपेक्षा खूप पुढं आहे. तर ही शक्ती स्त्रियांमध्ये आहे, ती ओळखायला पाहिजे. आपल्याला देशाला हजारो वर्षाची परंपरा आहे. गार्गी, मैत्री अशी अनेक नावं आहेत की ज्यांनी आपल्या बुद्धिबळानं सभा गाजवल्या होत्या. प्राचीन काळामध्ये स्त्रियांना खूप मानाचं स्थान होतं. विदुषी म्हणलं जायचं त्यांना, आणि त्या ओपन हाऊसमध्ये वादविवाद करायच्या, त्यांच्या मताला किंमत होती. परंतु मध्ययुगामध्ये काही परकीय आक्रमणं झाली. स्त्रिया सुंदर असतात, स्त्रिया म्हणजे त्या घराची शान असते, स्वाभिमान असतो. तिच्यावरच हातोडा घातला, आनंदही मिळतो आणि ते व्यक्ती, कुटुंब, तो समाज कमकुवत होऊन जातो मानसिकदृष्ट्या. तर हा हेतू समोर ठेवून स्त्रियांवर अत्याचार झाले. अशा वेळी स्त्रियांना सुरक्षित ठेवण्यासाठी काही बंधनं लादण्यात आली. कारण होतं स्त्रियांची सुरक्षा. त्यामध्ये काही समाजामध्ये बुरखा पद्धत आहे, आपल्या समाजामध्ये डोक्यावर पदर घ्यायचा आणि ते बिहार UPमध्ये पल्लू घ्यायचा, तोंड पण दिसता कामा नये. त्यात मंगळसूत्र किलो भराचं, बायको आहे ती कुणाची तर बाबा प्रॉपर्टी आहे. आता मानकर साहेबांनी घातलं का मंगळसूत्र? कोण मॅरिड आहे? मानकर मॅडम आलेल्या आहेत त्या. तर त्यांना कोण म्हणणार नाही तर कुठल्याही पुरुषांना मंगळसूत्र घातलेलं नाही. तर मॅरिड आहेत की अनमॅरिड, कुणाची प्रॉपर्टी काही समजत नाही. पण आमच्या स्त्रिया मात्र ही यांची प्रॉपर्टी, आडनाव पण लागलेलं आहे, मला श्रींगी लागलं आहे, मी चौगुले होते, श्रींगीची प्रॉपर्टी, ह्या मॅडम कुणाची वनमाळी साहेबांची प्रॉपर्टी. म्हणजे ही तेव्हा लादण्यात आलं होतं की बाबा ही ओळख, ही विवाहित आहे, कुणाशी तर बांधलेली आहे. फक्त स्त्रियांना, पुरुषांना मंगळसूत्र दिलं गेलं नाही. त्यानंतर बरं सगळं झाकलं आहे, मंगळसूत्र दिसत नाही, पायात जोडवी घाला, बरं चेहरा दिसतो किलोभर, तो कुंकू, मांग भरा, अशा वेगळ्या प्रकारे हातात बांगड्या घाला, चुडा भरा. तर अशा वेगळ्या प्रकारे आपल्याला
बांधलं गेलं ती प्रथा परंपरा पडली काही तर शुद्ध हेतूनं त्यावेळेच्या समाजाची गरज म्हणून. आणि आपण अजून स्वीकारून चाललेलो आहे. काही वावगं नाही आहे मंगळसूत्र घातलं, चांगली गोष्ट आहे, ते मानण्यावर बऱ्याच गोष्टी असतात. परंतु त्या उपरांत आपली मानसिकता दबलेली नसायला पाहिजे, आपली मानसिकता विस्तृत पाहिजे, आपली मानसिकता एखाद्या गरुडासारखी पाहिजे, सिंहासारखी पाहिजे. मी महिला आहे पण मी मर्दानी आहे. याच मातृभूमीमध्ये, याच समाजामध्ये, याच देशामध्ये झाशीची राणी जन्मलेली आहे, सावित्रीबाई फुले झालेली आहेत, जिजाऊंनी आपल्या दूध पाजून आपल्या बुद्धी कौशल्यानं शिवाजी महाराजांना घडवलं, सईबाईनंतर संभाजी राजांना घडवलं. तर अशा भूमीमध्ये आपण जन्मलेलो आहोत. तर आपण देखील जिजाऊंपेक्षा कमी नाही आहोत, सावित्रीबाई फुलेंपेक्षा कमी नाही आहोत, झाशीची राणी आहोत. आता तुम्ही प्रात्यक्षिक पाहिलं, मुली किती सुंदर प्रकारे दांडपट्टा खेळत होत्या. तर हे आपण आहोत, हे न विसरण्याची खरोखर गरज आहे. परंतु आपण विसरलेलो आहोत. आपण स्वतःला गृहीत धरतो, आपण आपली मानसिकता खूप छोटी करून ठेवलेली आहे. माझ्याकडे केसेस दाखल होतात 498च्या. 498 म्हणजे जुन्या IPC मधील स्त्री अत्याचाराच्या संदर्भातलं सेक्शन आहे ते. त्यामध्ये विवाहित महिलेवर कुटुंबियांकडून झालेला अत्याचार 498(1) दाखल होतो. बऱ्याच महिलांना माहिती असेल 498(1) काय आहे. FIR मध्ये आम्हाला वाटायचं, मी सुरुवातच्या काळात मला वाटायचं की यामध्ये पुरुष कारणीभूत असतील. माझ्या महिला तर एकत्र येत आहेत, संघटित आहेत. तर मी प्रोबेशनमध्ये किंवा पहिल्या पोस्टिंगमध्ये FIR करायला वाचायचे, लिहायला बसायचे. तेव्हा लक्षात यायचं की नवरा देव माणूस आहे, सासराही देवाचा पुतळा आहे, दिराचा काही त्रास नाही आहे. तर कुणाचा त्रास आहे? सासू महिला, नणंद महिला, जाऊ महिला, त्यांची नावं पहिल्यांदा असायची. म्हणजे हे आपल्यामध्ये वैगुण्य किती पहा की एक मुलगी आपल्याकडे येते, आपल्या कुटुंबामध्ये आपलं सर्वस्व सोडून तुमच्याकडे येते. अशा वेळी आपण एक सासू, कारण मला माझ्या सासून छळलेला आहे, तो बदला कुठंतरी घ्यायला पाहिजे. सासूला छळू शकले नाही तर सुनेला तर छळून घेऊ. ही मानसिकता आपली आहे, ती बदलण्याची खरोखर गरज आहे. मन विस्तृत करायला पाहिजे. एक मुलगी माझ्या घरात येते, माझी मुलगी बाहेर जाते आहे, तर ती माझीच मुलगी आहे. जर माझ्या मुलगीला जावयानं मदत करायला पाहिजे तर माझ्या सुनेला माझ्या मुलानं का मदत करू नये? मानसिकता बदलण्याची खरंच खूप गरज आहे. आपण या देशामध्ये, आपला देश हा अत्यंत आदर्श देश आहे. पूर्ण आशिया खंडामध्ये का जगामध्ये 150 कोटी लोकांना घेऊन, आणि त्यामध्ये आपलं लिटरसीचं प्रमाण, अनएम्प्लॉयमेंटचं प्रमाण प्रचंड असताना देखील आपण लोकशाही अत्यंत भक्कमपणे रुजवलेली आहे. 5 वर्षांनी वेळेवर निरपेक्ष वातावरणामध्ये इलेक्शन होतात. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या आवडीनुसार, तुमच्या मतानुसार मतदान करता आणि तुम्ही तुमचे उमेदवार निवडता. त्यातनं एखादा PM बनतात, एखादे CM बनतात. तर ही लोकशाही आपल्या देशामध्ये आहे. अशा सुंदर, अत्यंत वैभवशाली, गौरवाची परंपरा असणाऱ्या देशाचे आपण नागरिक आहोत. महाराष्ट्र राज्य महान असं राष्ट्र, भारतामधील सर्व राज्यांमध्ये महान असं राष्ट्र माझा महाराष्ट्र आहे. त्या महाराष्ट्र राज्याचे आपण नागरिक आहोत. मुंबईमध्ये राहतो आहे आपण. मुंबई तुमची आर्थिक राजधानी देशाची, या ठिकाणी आपण राहतो. तर आपण किती भाग्यवान आहोत. तर हे भाग्याचा हेवा करायला पाहिजे. स्वतःकडं अंतर्मुख होऊन पाहण्याची गरज आहे. आता मी सर्व महिला बघते, इन्क्लुडिंग मी ॲज वेल. 15-15 किलो वजन आपल्या अंगावर एक्स्ट्रा. हे चुकीचं बोलले का? सगळ्यांच्या मॅडम असतील, त्या मॅडम असतील, मी आहे 15 किलो वजन जास्त आहे. का? शिळं उरलं खायचं, संपवायला पाहिजे. संपवणं, सगळ्यांना पहिल्यांदा भरवायला पाहिजे. सगळ्यांनी खाल्ले की उरलेलं मी खाणार, बरं उरलेलं फ्रीजमध्ये कोंबू ठेवणार, सकाळी ताजं सगळ्यांना देणार, मी शिळं खाणार, बरं सगळ्यात शेवटी मी जेवणार. जेवणाचे काही नियम आहेत ना. सूर्यास्तानंतर जेवण करू नये जैनांमध्ये म्हणतात, आणि दॅट इज अ पॉईंट परफेक्ट आहे ते. तर आम्ही सगळ्यात शेवटी जेवणार. उरलं जे काय असेल ते सगळं संपवायलाच पाहिजे. संपवणं म्हणजे वाढवणं. तर ह्या गोष्टी आहेत, ह्या चुकीच्या गोष्टी आहेत. आपल्याकडं स्वतः पाहण्याची गरज आहे. आपण आयुष्य, भारतीय स्त्री आयुष्य जगतच नाहीत. कोण फिरून आलं आहे आता महिन्यात 2 महिन्यात नाही, हे झालं ते झालं, जावं येणार, मुलगी येणार, मुलीचं बाळंतपण, त्या सुनेचं बाळंतपण, नातवंड, सगळ्यात जीव अडकला असतो घरामध्ये. जाताना सगळं इथंच ठेवायचं आहे. तर ही मानसिकता बदलण्याची गरज आहे, जगण्याची गरज आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. आणि महिलांचं आयुष्य तर अत्यंत सुंदर आहे. सगळे किती तुम्ही कलरफुल, किती सुंदर दिसताय पहा. महिला दिन 1 दिवस नाही आहे, 365 दिवस तुम्ही सुंदर असताय. कारण तुमच्यामध्ये कल्पकता आहे, तुमच्यामध्ये सृजनशीलता आहे. सौंदर्याची जाणीव स्त्रीलाच आहे. म्हणून ईश्वरानं निर्माण केलेलं सायंकाळी किंवा सकाळच्या वेळी, पहाटेच्या वेळी निर्माण केलेलं सुंदर रेखाचित्र म्हणजे स्त्री असं म्हटलं जातं आहे. एवढ्या तुम्ही सुंदर आहात.
एवढा तुम्ही कर्तृत्ववान आहात, तुमच्यामध्ये शक्ती आहे, तुमच्यामध्ये संयम आहे, तुमच्यामध्ये सहनशीलता आहे. तुम्ही स्वतःला झोकून देता प्रत्येक ठिकाणी. जेव्हा एक स्त्री एका बाळाला जन्म देते नॅचरल पद्धतीनं 17 हाडं तुटल्याचं वेदना ती सहन करते. जेव्हा 17 बोन्स एखाद्याचे तुटतील त्या वेदना ज्या आहेत ती स्त्री सहन करते नॅचरल पद्धतीनं बाळाला जन्म देताना. ही आहे माझी स्त्री, ही आहे जगातल्या सर्व स्त्रियांमधील हा गुण पुन्हा कुठलाही पुरुषाला देखील हे सहन होणार नाही. थोडं जरी फ्रॅक्चर झालं तर पडून राहणारे आगा ऐकतेच का होणारे लोक ही वेदना सहन करू शकणार नाहीत, समजू पण शकणार नाहीत. म्हणूनच त्या प्रक्रियेला पुनर्जन्माचं म्हणलं जातं. तर तुम्ही आहात, तुम्ही स्वतःला ओळखण्याची गरज आहे, मानसिकता बदलण्याची गरज आहे. समाज मोठ्या प्रमाणात बदलतोय. मोबाईल आले, पूर्वी पत्र लिहिलं जायची, आम्ही आमच्या आजीला पत्र लिहून द्यायचो माझ्या आत्यांसाठी. त्यानंतर फोन आले, फोन बराच वेळ एंगेज लागायचे, ते बटणं मारत बसायला लागायचं. नंतर मोबाईल आले, खट्टीशी लावले, कुठेही फोन लागतो. आता तर फ्री कॉलिंग आहे. एवढी उद्या नुसतं डोळे पिचकल तरी फोन तुमचा लागेल, तुमच्या इच्छा सगळ्या पूर्ण होतील. त्या समाज इतकी प्रगती करतो तर आपल्यामध्ये पण देखील बदल करण्याची गरज आहे. आपल्या विचारांमध्ये, आपल्या कृतीमध्ये, आचरणामध्ये बदल आणण्याची गरज आहे. बदलत्या समाजाला स्वीकारण्याची गरज आहे. बरेच चेंजेस होत आहेत. तुम्ही आता सोशल मीडिया वापरताय. सोशल मीडिया पॉईंट चांगली गोष्ट आहे. त्या माध्यमातून आपण जुन्या मित्रमैत्रिणींना भेटतो, आपले ग्रुप तयार होतात. परंतु त्याचा गैरवापर देखील बऱ्याच ठिकाणी होतो. तुम्ही स्वतः काही विक्टीम देखील असतील. आम्ही तर रोज याच गोष्टी पाहतो. क्राईम, क्रिमिनल्स हे आमचं रोजचंच काम आहे. क्राईम प्रिव्हेन्शन, डिटेन्शन हे आम्ही हेच करतो. वर्दीचं तेवढंच काम आहे. तर तुम्ही कदाचित पाहिलं असेल सोशल मीडियाचा जपून वापर व्हायला पाहिजे. सायबर फ्रॉड प्रचंड होतात. कोणतर फोन करतं आहे, तुम्हाला 1 करोडची लॉटरी लागली, आणि तिकीटच काढले, लॉटरी लागली कुठली तरी हावऱ्यासारखं आपलं लगेच, होय काय लागली का, 3 लाख भरा, लगेच भरणार, परत अरे अजून भरा लागतील, परत 40 लाख भरणार, आणि नंतर समजणार की तो फ्रॉड होता. म्हणजे 1 करोडसाठी 40 लाख घालून बसणार. तर ही आपली मानसिकता खरोखर बदलायला पाहिजे. सुरक्षित राहायला पाहिजे. समाज बदलतो की बदल स्वीकारायला पाहिजे. कायदा, शासन, प्रशासन तुमच्या सुरक्षेकरिता कटिबद्ध आहे. आम्ही 24 तास ऑन ड्युटी असतो. 24 तास आम्ही काम करतो तुमच्यासाठी. महिला सुरक्षा हा प्रत्येक घटकाचा, प्रत्येक राज्याचा, प्रत्येक जिल्ह्याचा, देशाचा कळीचा विषय आहे. निर्भयाची घटना 2012मध्ये आपण सगळ्यांनी वाचली असेल, ऐकली असेल. 2012मध्ये दिल्लीमध्ये अत्यंत भयानक घटना घडली. एका मुलीवर रात्रीच्या प्रसंगी तिच्या मित्राबरोबर मूवीवरून परत येताना अमानुष अत्याचार झाले. त्यानंतर निर्भया कायदा आला. कायद्यामध्ये प्रचंड बदल घडले. आता फाशीची शिक्षा रेपसारख्या अमानुष कृतीला दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या कायदा किती तुमच्यासाठी प्रयत्नशील आहे. शासन देखील आपल्यासाठी कटिबद्ध आहे. तर त्याची जाणीव करून घेण्याची गरज आहे. पोलीस आहेत या आयुक्तालयामध्ये जवळजवळ आम्ही 3000च पोलीस आहोत आणि आयुक्तालय 3000 अधिकारी प्लस अंमलदार पकडून 3000 आहोत. माझ्या झोनची पॉप्युलेशन म्हणजे असे 3 झोन आहेत आमच्याकडं आयुक्तालयामध्ये. मीरा भाईंदर वसई विरारमध्ये 3 झोन आहेत. माझ्या झोनची लोकसंख्या 18 लाख असेल. साईडचे झोन 3 नंबर झोन विरारची 15 लाख असेल आणि झोन 1ची 20 लाख असेल. जवळजवळ 50 लाख लोकांना 3000 लोक सुरक्षा पुरवत आहेत. एका बाळाला तुम्ही सांभाळू शकत नाही. आम्ही मात्र 50 लाख लोकांना अहोरात्र सुरक्षा देतोय. आम्ही मशीन नाही आहोत. मी म्हणजे रजनीकांत नाही आहे. मी युनिफॉर्म घातला म्हणजे मला ताकद येत नाही. मी काय रोबोट नाही आहे, बटन मारले की त्याला खटखटखट. मी माणूस आहे. मलाही कुटुंब आहे, मलाही शरीर आहे. माझेही अवयव तुमच्यासारखेच आहेत. मी थकते, मलाही थकवा येतो. मी कुणाची तर सून आहे, मी कुणाची तर पत्नी आहे, मी माझ्या मुलांची आहे. त्या जबाबदाऱ्या पार पाडत आम्ही तुमच्यासाठी झटत असतो. तर तुम्ही देखील अवेअर असण्याची गरज आहे. तुम्ही देखील सजग असण्याची गरज आहे. तुम्ही क्राईम पेट्रोल बघणार नाही, परंतु तुम्ही ते देशकुले बरेच सिरियल लागतात ना, ते महिलांचे विवाह, अनैतिक संबंध वगैरे, ते मात्र आवडीनं बघा. त्याच्यावर आवडीने चर्चा करा. पेपर वाचणार नाही. कोण कोण पेपर वाचतंय? आज पेपर पण वाचलाय का? वाचतोय मॅडम. काय वाचले तुम्ही? काही आजची बातमी काय? महिला दिनाच्या शुभेच्छा. हां, पेपर वाचणार नाही. स्वतःला सुरक्षित करण्याची गरज आहे. तुम्ही आई आहात, तुम्ही आजी आहात, तुमची नातवंड तुमची जबाबदारी आहे. जसं मनमाळी मॅडम म्हणलं की जर मुलीला सुरक्षित ठेवणं ही जशी आईची जबाबदारी आहे, तसं आपला मुलगा कुठल्या बाहेर मुलीची छेड काढू नये म्हणून संस्कार देणं देखील त्या कुटुंबाची जबाबदारी आहे. मुलींना तुम्ही दांडपट्टा शिकवाल, मुलींना तुम्ही पेपर स्प्रे द्याल, मुलीला तुम्ही रस्ता बजायला भाग पाडाल, मुलीच्या बरोबर तुम्ही स्वतःला घेऊन जाल ट्युशनमध्ये, परंतु तुमचा मुलगा कुणाची छेड काढत नाही ना, हे देखील पाहण्याची गरज आहे. ते संस्कार कुटुंबातूनच होतील. कारण कुटुंब ही
समाजातील अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. त्यानंतर शाळा आल्या, कॉलेजेस आल्या, त्यानंतर सगळ्यात शेवटी नंबर आमचा येतो. जेव्हा कोण रस्ता चुकतो तेव्हा आमचा पट्टा येतो. तोपर्यंत आम्हाला डोळे बंद करून बसावं लागतं. त्यामुळे कृपया सर्व महिलांनी आपल्या मुलांकडेही चांगले संस्कार देण्याची गरज आहे. मुलींमध्ये धाडस आणण्याची गरज आहे. स्वतःकडं सकारात्मक दृष्टीनं बदलण्याची गरज आहे. आपण नशीबवान आहोत की 2024-25मध्ये जगतोय. 21व्या शतकाचे आपण साक्षीदार आहोत. तुम्ही अत्यंत आधुनिक युगामध्ये स्वतःला ठेवून आलेले आहात. त्या आधुनिक समाजाचे आपण साक्षीदार आहोत. 21व्या शतकामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. 25 वर्ष पार पडलेली आहेत. आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवायचे आहेत. जगणं हे कलरफुल असायला पाहिजे, सुंदर असायला पाहिजे, इतरांना घेऊन चालायचं आहे. तुम्ही जर ठरवलं, जर सर्व महिलांनी ठरवलं तर भारतामध्ये महिलांचा एक सुंदर पक्ष होईल. आंतरराष्ट्रीय महिला दिन एक दिवस साजरा करायची गरज पडणार नाही. रोज आपला उदो होऊ शकतो जर तुम्ही ठरवलं तर. आपल्यामध्ये युनिटी, एकात्मता आणण्याची गरज आहे. सासूनं सुनेला समजावून घ्यायला पाहिजे, सुनेनं सासूला समजावून घ्यायला पाहिजे. शेजारची मुलगी याच्यावर जाते, याच्यावर चर्चा न करता तिला बाबा तुझा रस्ता चुकतोय सांगण्याचं धाडस दाखवायला पाहिजे. चुकीच्या गोष्टी दिसत असतील तर थांबवण्याची गरज आहे. तर तुम्ही सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. आपल्या महिला भगिनीला खरोखर गरज आहे मानसिक आधाराची, सामाजिक आधाराची, कौटुंबिक आधाराची. तेव्हा सर्व महिलांनी एकत्र यायला पाहिजे. एवढी शक्ती आपल्यामध्ये आहे, एवढी ताकद आपल्यामध्ये आहे आणि आपण नक्कीच करू शकतोय. माझी तरी मी स्वप्न बघते आहे की सर्व महिलांचा, सर्व पक्षी, सर्व महिला एकत्र येऊन, सर्व राज्यीय महिला एकत्र येऊन एक मोठा पक्ष व्हावा आणि त्या पक्षानं महिलांच्या उन्नतीसाठी, महिलांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करावे. पण दुर्दैवानं आपल्यामध्ये ती युनिटी नाही आहे. आपण एकमेकाशी वाद करत बसतो, एकमेकाशी झगडे करत बसतो. कुठल्या गोष्टी चर्चा, किती क्वालिटी चर्चा करतो कधी तर आपण अंतर्मुख होऊन बघण्याची गरज आहे. मी आज किती क्वालिटी चर्चा केली. देशाच्या प्रगतीविषयी मी काय बोलले, आंतरराष्ट्रीय घडामोडींवर मी काय बोलले, की शेजारच्या मुलगीचं ह्याच्याबरोबर लफडा आहे, तिची सून तिला काहीतरी बोलली, तिने आज खायलाच दिलं नाही, सासूनं मारलं, या अनावश्यक गोष्टींमध्ये आपण अडकलेला असतो. या सिरियल, या TV मालिका तुमच्या जीवावरच लोक मोठे होतात, करोड रुपये तुमच्या जीवावरच कमवतात. तर हे देखील काय क्वालिटी बघतोय ते पाहण्याची गरज आहे. सध्या रील्सचा जमाना आहे. कसे फालतू रील्स करतात आणि दिवसभर आपण रील्समध्ये गुंतलेला असतोय, वेळ व्हायची वेळ होते. तर याऐवजी एखादी हॉबी जपणं गरजेचं आहे. 64 कला आहेत आपल्या समाजामध्ये, देशामध्ये. म्हणजे आपल्या प्राचीन परंपरांमध्ये 64 कलांचा उल्लेख आहे. आदिदेव गणपती यांनी 64 कला निर्माण केल्या असं म्हणलं जातं. तर कुठल्या कलेमध्ये आपण पारंगत होऊ शकतो, कारण महिलांमध्ये तेवढी निर्मिती क्षमता असते, तेवढी कलाकुसर बारकाई महिलांमध्ये असते. तर त्या गोष्टी खरोखर शिकण्याची गरज आहे. एखादा छंद जोपासा, चांगल्या गोष्टी तुम्ही आत्मसात करा. आता पाठीमागे देखील रेसिपी दर्जाचे अधिकारी मार्गदर्शन करतो. महिलांच्या गप्पा काय चाललेत ते मला समजत नाही आहे. मी बोर करते का तुम्हाला? बोर कर, फ्रँकली सांगू शकताय, लोकशाही आहे. तुम्ही सर्व खूप तुमच्या कुटुंबासाठी महत्त्वाचे आहात, या समाजासाठी महत्त्वाच्या आहात. तुम्ही वेगवेगळ्या भूमिका अत्यंत बेखुबी निभावताय. त्यागाचं मूर्तिमंत प्रतीक ही महिला असते, सहनशक्तीचं प्रतीक ही महिला असते, सोशिक माझी महिला असते. हे विविध भूमिका आपण अत्यंत तन्मयतेनं, ताकदीनं पार पाडताय. स्वतःची काळजी घ्या, स्वतःमध्ये चांगले बदल आणा. आजच्या या महिला दिनाच्या दिवशी BMI माहिती आहे आपल्याला? BMI माहिती आहे? BMI बॉडी मास इंडेक्स. बॉडी मास इंडेक्स म्हणजे आपलं वजन आणि आपल्या उंचीनुसार वजन बरोबर आहे का. जर माझी उंची 165 सेंटीमीटर असेल तर माझं वजन 65 पाहिजे, 100 वजा करायचं. तर या मॅडम तुमची हाईट किती आहे? 5 फूट. म्हणजे मॅडमचं वजन 50 किलोच पाहिजे. मॅडम आता जवळ 68 किलो असतील 100%. मॅडम तुमची हाईट किती आहे? 5'4", म्हणजे 160 सेंटीमीटर. मॅडमचं वजन 60 किलो पाहिजे. आता मॅडम 80च्या वर असते. बरोबर. तर हे आज तुम्ही सर्वांनी ठरवा की आपला BMI परफेक्ट असायला पाहिजे. मी आता गेल्या शिळं खाणार नाही, सगळ्यात शेवटी जेवणार नाही, सर्वांबरोबर जेवेन, ताजं जेवेन, प्रकृतीकडे लक्ष देईन. माझी प्रकृती नीट असेल तर कुटुंब नीट राहणार आहे. आईशिवाय घर म्हणजे पूर्ण भिंती पडलेलं घर असेल, फक्त दरवाजा वडिलांचा आहे,
भिंती पडलेल्या आहेत. तर तुमचं महत्त्व कुटुंबामध्ये अनन्यसाधारण आहे. मी पण व्यक्तिमय आई नसण्याची, खूप लहान वयात माझी आई वारली, त्यामुळं आई नसताना घर काय असतं ते मी चांगल्या प्रकारे अनुभवलेलं आहे. तुमचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. ते महत्त्व ओळखा, आरोग्याची काळजी घ्या, आर्थिक बाबींची देखील काळजी घ्या, कुठल्याही सायबर फ्रॉडला बळी पडू नका. मलाही एक कॉल आला होता, टेलिग्रामवर तुम्हाला अशी अपॉर्च्युनिटी आहे, तुम्ही 50 रुपये मिळणार, हे मिळणार, ते मिळणार. मी त्याला म्हटलं बाबा मला नको आहे. परत कॉल आला, मॅडम असं आहे तसं आहे, तुम्ही ट्राय करा. म्हटलं बाबा मी इंटरेस्टेड नाही आहे. परत कॉल आला, म्हटलं आता ह्याला घोडे लावण्याचीच गरज आहे. मी त्याचा डिटेल्स काढले, लोकेशन काढलं. परत त्याचा कॉल आला, म्हटलं साला तू या ठिकाणी बसलंस, तुझं नाव हे आहे, भडव्या तिथेही तुला मी घोडे लावीत परत कॉल केला असतं. परत मला कॉल आला नाही. तर हे तुम्ही बोलण्याची गरज आहे. फ्रॉड, सायबर फ्रॉड, लॉटरी लागली आहे, मला तुझी लॉटरी पण नको, तिथेही तुला घोडे लावीन, मला परत फोन नाही करायचा. ही शक्ती तुमच्यामध्ये आहे, तुम्ही तितक्या शक्तिशाली आहात. कुठल्याही सायबर फ्रॉडला बळी पडायचं नाही आहे, कुठली छेडछाड सहन करायची नाही आहे. छेडछाडीसाठी देखील कलम आहेत. एखाद्या महिलेला वारंवार कोणी कॉल करतं आहे, वारंवार मेसेज पाठवतं आहे, ह्याला स्टॉकिंग म्हणतात. त्याला 3 वर्ष शिक्षा आहे, त्याला सेक्शन सेपरेट आहे. तर तेही तुम्ही सहन करण्याची गरज नाही आहे. आपण लोकशाहीचे नागरिक आहोत, लोकशाही आपली भक्कम आहे आणि तुमच्या जीवावर लोकशाहीचा हा जो रथ चाललेला आहे, घोडदौड करतोय, तो तुमच्या जीवावर करतोय. भारताचे अत्यंत सन्मान्य नागरिक आहात, याची जाणीव घेण्याची गरज आहे. तुम्हाला सर्वांनी आपली काळजी घ्यायची आहे, आर्थिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या काळजी घ्यायची आहे. स्वतःला प्रगत करायचं आहे, वेगळ्या हॉबी जपायच्या आहेत. पुढच्या वर्षी अजून चांगल्या प्रकारे आपल्याला हा महिला दिन, रोजच आपला महिला दिन कसा असेल हा प्रयत्न करायचा आहे. तुमच्या मी आरोग्यासाठी शुभचिंतते थांबते इथं. जय हिंद, जय महाराष्ट्र.